नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आयोगातर्फे 2025 साठीची राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा आणि वनसेवा या संबंधीची जी जाहिरात आहे ती आत्ताच नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे। आणि याच्यामध्ये जे विद्यार्थी पहिल्यांदा आयोगाच्या एग्जामला सामोरे जाणार आहेत त्यांनी काय काळजी घ्यायची, कुठले डॉक्युमेंट्स यूज करायचे जेणेकरून तुमच्या मुख्य परीक्षेच्या नंतर इंटरव्ह्यूच्या त्या पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण पॉइंटला तुम्हाला कुठलीही अडचण येऊ नये। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये दोन गोष्टी सेपरेट तुम्हाला हँडल करायच्या आहेत। एक आहे तुमचा प्रोफाइल क्रिएट करणे आयोगाच्या वेबसाईटवरती किंवा पोर्टलवरती, आणि दुसरा आहे एग्जामसाठी फॉर्म भरणे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी ऑलरेडी प्रोफाइल तयार केलेला आहे त्यांना आता डायरेक्ट फॉर्म भरायचा आहे, पण ज्यांनी अजून प्रोफाइल तयार केलेला नाही आणि जे पहिल्यांदा आयोगाची परीक्षा देणार आहे तर त्यांच्यासाठी प्रोफाइलसाठी वेगळा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या आणि नंतरच फॉर्म भरायचा आहे। पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे जे कागदपत्र आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्ही आत्ताच तुमच्यासोबत तयार ठेवायचे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कुठली अडचण येणार नाही। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आयोगातर्फे राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, वनसेवा 2025 साठीची ही जाहिरात आलेली आहे आणि याच्यामध्ये कुठले महत्त्वाचे कागदपत्र, कारण कॅटेगरी वाईज प्रत्येक विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा वेगवेगळे असतात। ओके, तर बघूया, जर तुम्हाला पर्टिक्युलर या बद्दलची बाकीची व्हिडिओज बघायची असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच आहे। ओके, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो। आता स्पेसिफिकली या परीक्षेसाठी जी MES आहे, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, याच्या पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी आणि मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी एक फाउंडेशन बॅच इन्फिनिटी अकॅडमी घेऊन आलेली आहे। सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये प्री, डिस्क्रिप्टिव्ह मेन्स आणि इंटरव्ह्यू असं हे सगळं पर्टिक्युलर एक साधारणतः 8 ते 10 महिन्याची ही बॅच असणार आहे। याच्यामध्ये प्री जी तुमची सप्टेंबरमध्ये होणार आहे ती, आणि त्याच्या व्यतिरिक्त डिस्क्रिप्टिव्ह मेन्सचे दोन्हीही पेपर असं आपण एलॅबरेट करणार आहोत। पूर्व परीक्षेसाठी बेस्ट टीम आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये नॉन टेक्निकल सगळे जे विषय आहेत याच्यामध्ये पेपर 1 तुमचा GS असतो आणि पेपर 2 CSAT असतो। तर हे दोन्ही पेपर चांगल्या पद्धतीने कव्हर करून घेण्यासाठी ही जी बॅच आहे, ओके, तर ही पूर्व परीक्षेसाठीची आहे। आणि जर तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोन्हीची तयारी करायची असेल तर तुम्ही फाउंडेशन बॅचला ॲडमिशन घेऊ शकता। ओके, जर तुम्हाला पर्टिक्युलर या बॅचची माहिती पाहिजे असेल तर 788 781 14 11 ओके, किंवा 96 99 89 70 70 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया कुठले कागदपत्र महत्त्वाचे आहेत, कुणासाठी महत्त्वाचे आहेत आणि कशा पद्धतीने ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत किंवा प्रेझेंट करायचे आहेत। ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा। ओके, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं डॉक्युमेंट ते म्हणजे नॉन क्रिमिलियर किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शन जर असेल तर EWS सर्टिफिकेट। आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नॉन क्रिमिलियर जे आहे NCL, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी OBC गटाचा आहे, OBC कॅटेगरीमध्ये आहे, बरोबर आहे, त्याची कास्ट त्याच्यामधली आहे, पण जोपर्यंत त्याच्याकडे NCL राहत नाही व्हॅलिड त्या आर्थिक वर्षाचं, तोपर्यंत तो त्या कास्ट कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकत नाही। ओके, तर हे NCL नॉन क्रिमिलियर म्हणजेच काय तर प्रगत किंवा उन्नत गटात मोडत नाहीत असं शासनातर्फे देण्यात येणारं प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रगत उन्नत गटात मोडत नसल्याबाबतची जी सर्टिफिकेट आहे, पडताळणी आहे, ती NCL आपल्याला रिप्रेझेंट करते। आणि तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या पडताळणीसाठी साधारणतः 2024-25 आणि 2025-26 हे जे आहे या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या आर्थिक वर्षामध्ये ती जाहिरात आलेली आहे त्या आर्थिक वर्ष, आता आपल्याला माहिती आहे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होत असतं आणि 31 मार्चला ते संपत असतं। तर आता 31 मार्च आहे बघा जवळच, तर तुमचं जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती अगोदरची 24-25 मधली आहे डेफिनेटली। मग अशा वेळेस लक्षात घ्या की जे विद्यार्थ्यांनी 31 मार्चच्या अगोदर फॉर्म भरला तर त्यांनी हे अपलोड करणं अपेक्षित आहे। आणि जर कारण डेट आहेत तर जर तुम्ही 31 मार्चच्या पुढे तुम्ही फॉर्म भरला तर नक्कीच तुम्हाला पुढच्या आर्थिक वर्षाचं, ज्यांच्याकडे दोन्ही आहे स्पेसिफिकली ते यूज करू शकता, त्यांनी व म्हटलेलं आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं नॉन क्रिमिलियर, कारण हे असल्याशिवाय
तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा फायदा घेता येत नाही. मग विजे असेल, NT असेल, OBC असेल, पण याच्यामध्ये SC कॅटेगरी असेल, ST कॅटेगरी असेल, यांना कुठलेही आर्थिक निकष लागू नाहीत, म्हणजे यांना NCLची गरज नाही. तसंच जे उमेदवार महिला उमेदवार आहे, ओके, ज्या विद्यार्थिनी आहेत, त्यांना सुद्धा त्याच्याशी संबंधित सुद्धा NCLचा एक GR आला होता, ज्यांना पर्टिक्युलर लागणार नाही. तर त्याबाबतचा एक माझाच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तो तुम्ही नीट बघा, त्याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही स्पेसिफिकली तुम्हाला रिक्वायर्ड आहे नाही त्यानुसार तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर जे विद्यार्थी NCL मध्ये मोडतात त्यांनी त्या आर्थिक वर्षाचं NCL अपलोड करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट तिथे मिळणार आहे. आणि दुसरं आहे EWS, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. फॉर एक्झाम्पल सपोज मराठा समाजाचा विद्यार्थी आहे, ओपन गटामध्ये मोडतो आणि तरी आर्थिक निकषामध्ये त्याचे जे आहे, ज्याला म्हणतो आपण आर्थिक प्रगती नाही आहे किंवा आर्थिक त्याचं इन्कम जे आहे ते कमी आहे, तर ते EWS सर्टिफिकेट त्याच्याकडे असणार आहे आणि EWS सर्टिफिकेट तो सादर करू शकतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे 2 सर्टिफिकेट ज्यांना जे लागू आहेत, जे कॅटेगरी थ्रू घेऊ इच्छितात, OBC वगैरे, त्यांना NCL लागणार आहे व्हॅलिड, आणि जे विद्यार्थी EWS मधनं जाणार आहे त्यांना EWS सर्टिफिकेट हे सादर करणं अनिवार्य किंवा कंपल्सरी किंवा ज्याला आपण मॅन्डेटरी म्हणूया ते करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं NCL किंवा EWS. ओके, इथपर्यंत आले लक्षात. नेक्स्ट बघा, आता काही प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे आहेत, काही डॉक्युमेंट्स ज्या विद्यार्थ्याला ज्या पर्टिक्युलर क्रायटेरियामधनं, कॅटेगरीमधनं, कारण तुम्हालाही माहिती आहे व्हर्टिकल रिझर्वेशन असतं, होरिझॉन्टल रिझर्वेशन असतं. तर कास्ट कॅटेगरीवालं रिझर्वेशन वेगळं, आणि जर एखादा स्पोर्ट पर्सन असेल किंवा महिला राखीव असेल किंवा एखादा दिव्यांग असेल किंवा ऑर्फन असेल, अनाथ विद्यार्थी असेल, तर त्याला वेगळं आरक्षण त्या कॅटेगरीमधनं मिळू शकतं. ओके, तर जर तुम्ही त्या कॅटेगरीशी बिलॉंग करत असाल तर आणि तरच तुम्हाला हे कागदपत्र लागणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट जर खेळाडू असेल, स्पोर्ट पर्सन असेल, तर त्याचं व्हॅलिड स्पोर्ट सर्टिफिकेशन झालेलं असलं पाहिजे. डिस्ट्रिक्टशी रिलेटेड जो स्पोर्ट ऑफिसर आहे त्यांनी ते व्हॅलिड केलेलं असलं पाहिजे. तर त्याच्यासाठी बघा, जर एखादा विद्यार्थी खेळाडू असेल, स्पोर्ट पर्सन असेल, तर त्याच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा जर लागू असेल त्याप्रमाणे, जर एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल, फिजिकली हँडिकॅप म्हणूया आपण, ओके, जर दिव्यांग असेल तर त्याबाबतचा पुरावा जर लागू असेल तर याच्यामध्ये जे मेडिकल ऑफिसर असतात, डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसर, त्यांचं सर्टिफिकेट तिथे चालतं. आणि तुम्हालाही माहिती आहे की एका स्पेसिफिक पर्सेंटेजच्या वरतीच तुमचं दिव्यांग जे प्रमाणपत्र आहे ते असलं पाहिजे. ओके, तर त्या केसमध्ये जर तुमचं जे दिव्यांगत्व आहे ते जर कमी असेल तर ते तिथे व्हॅलिड होत नाही. तर जर लागू असेल तर ते. त्यानंतर ऑर्फन, जे अनाथ विद्यार्थी आहेत, ओके, आता ऑर्फनमध्येही 2 प्रकार असतात. एक इन्स्टिट्यूशनल ऑर्फन असतं, ओके, संस्थात्मक, आणि एक नॉन इन्स्टिट्यूशनल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज एखादा विद्यार्थी अनाथ आहे आणि शासकीय अनाथाश्रमामध्ये तो लहानाचा मोठा झाला आहे, तर ते वेगळं. आणि जर एखादा विद्यार्थी अनाथ आहे पण कुणातरी नातेवाईकाकडे राहतो, तर त्याच्यानुसार अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा जर लागू असेल तर, मी परत एकदा सांगतो. त्यानंतर मिलिटरी पर्सन, एक्स मिलिटरी मन, हे जर असेल तर त्याची जर बेनिफिट घ्यायचं असेल तर तुमच्याकडे त्यांचं व्हॅलिड हे डॉक्युमेंटेशन असलं पाहिजे, प्रमाणपत्र असलं पाहिजे. आता ओपन महिला, ओपन फिमेल, अराखीव महिला ज्याला म्हणतो, मागासवर्गीय असेल म्हणजे कॅटेगरीज जे असतील, आर्थिक दुर्बल घटक, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, स्पोर्ट पर्सन, दिव्यांग, माजी सैनिक अथवा अनाथ आरक्षणाचा सोयी सवलतीचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमेसाईल म्हणतो. ओके, तर डोमेसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे. जर तुम्ही ओपन मधल्या फिमेल असाल तरी लागणार आहे, कॅटेगरीमध्ये जरी तुम्ही असाल तरी लागणार आहे. EWS मध्येही स्पोर्ट्ससाठी, दिव्यांगासाठी, माजी सैनिकासाठी हे लागणार आहे डोमेसाईल सर्टिफिकेट. आता हे अपलोड करायचं आहे तर ते सुद्धा बघा, ही PDF फाईलच पाहिजे, जी पोर्टेबल डेटा फाईल असते त्याच फाईलच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. कमीत कमी साईज त्याची 50 KB असली पाहिजे आणि जास्तीत जास्त साईज त्याची 500 KB असली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या हाय डेफिनेशन, हाय रिझोल्युशन कॅमेऱ्यानी किंवा PDF स्कॅनरनी स्कॅन करतो आणि त्याची साईज मोठी होते मोबाईलवरती. तर साधी गोष्ट आहे, ते एकतर कोणाला तरी व्हॉट्सअपवरनी पाठवायचं आणि साईज कमी करायची किंवा साईज रिडक्शन
टाईपचे खूप सारे ॲप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर कमीत कमी 50 जे जास्तीत जास्त 500 KB पर्यंत सगळेच फाईल हे तुम्हाला अपलोड करणं अनिवार्य आहे जर तुम्ही त्या त्या कॅटेगरीमध्ये असाल तर. आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रोफाईल तयार केला असेल आणि ही ॲडव्हर्टाइजमेंटसाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्ही तुमचं प्रोफाईल अनलॉक करून जे अपडेटेड डॉक्युमेंट आहे, म्हणजे बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात की प्रोफाईल ज्यावेळेस भरतात तयार करतात त्यावेळेस ते फायनल इयरला असतात अँड दे आर एबल टू गिव्ह द प्री एक्झाम. तर फायनल इयरला अंतिम वर्षाला असताना ते देऊ शकतात परीक्षा, पण त्यांचं कंप्लिशन नसतं त्यावेळेला. तर त्यावेळेस प्रोफाईल तयार केला तर तुमच्याकडे फायनल इयरची मार्कशीट नसणार, तुमच्याकडे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट नसणार. पण आता तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय, आता तुम्ही फॉर्म भरताय तर तुमचा जो प्रोफाईल आहे तो अनलॉक करून त्याच्यामध्ये अपडेट करू शकता आणि आता तुमच्याकडे जर डिग्री आली असेल, फायनल इयरची मार्कशीट आली असेल तर ती अपलोड करू शकता. फक्त हे सगळं जे आहे हे सगळं स्पेसिफिकली विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी काय करू इच्छितात तर त्यांच्या कास्ट कॅटेगरी किंवा कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा असेल तर हे सगळे लागणार आहे ज्या त्या कॅटेगरीनुसार. जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर संबंधित सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. जर तुम्ही याच्यापैकी कुठल्याच कॅटेगरीत नसाल तर हे सर्टिफिकेट लागणार नाही. ठीक आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र आपण म्हणतो. तर कास्ट सर्टिफिकेट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी स्पेसिफिक त्या त्या कॅटेगरीशी बिलॉंग करतात तर ते कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये दुसरं एक सर्टिफिकेट असतं ते असतं कास्ट व्हॅलिडिटी. ओके. तर कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती तशी मॅन्डेटरी नाही. आता तुम्ही स्पेसिफिकली जॉईन केल्यानंतर तुम्हाला ती सादर करू शकता तुम्ही, कारण कास्ट व्हॅलिडिटी ही कधीही निघत नाही. ती 12वी नंतर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी निघू शकते किंवा एखाद्या गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्हाला जॉब लागला तर त्या केसमध्ये, कारण त्याला काय लागतं तर याच्यासाठी रेकमेंडेशन लेटर लागतं. तर आपण जेव्हा 12वीमधनं इंजिनिअरिंगला जात असतो तर 12वीचं कॉलेज आपल्याला रेकमेंडेशन देत असतं. तसंच इथे समजा तुम्ही PWD डिपार्टमेंटसाठी तयारी करतायत तर तुमचं जर सिलेक्शन झालं तर त्यावेळेला हे डिपार्टमेंट तुम्हाला स्पेसिफिकली रेकमेंडेशन देईल, त्यावेळेस व्हॅलिडिटी तुम्ही काढू शकता. आणि ज्यांच्याकडे आहे व्हॅलिडिटी 11वी 12वीची त्यावेळेस काढलेली तर डेफिनेटली तुम्ही ती यूज करा आणि त्यामधले जे काही पर्टिक्युलर नंबर्स आहेत ते तुम्ही देऊ शकता. तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्हाला अपलोड करायची आहे. आता कास्ट सर्टिफिकेट जे विद्यार्थी कास्टशी रिलेटेड आहे त्यांच्यासाठीच लागणार आहे, जे विद्यार्थी ओपनमधले आहेत त्यांना लागणार नाही. त्यानंतर डोमेसाईल. आता याच्यामध्ये स्पेसिफिकली एकाच डॉक्युमेंटमध्ये नॅशनॅलिटी, एज आणि डोमेसाईल, ज्याला आपण जन्मतारखेचा दाखला किंवा जन्माचा दाखला, त्यानंतर जे नागरिकत्व आहे त्याचं नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल म्हणजे अधिवास, की त्या त्या पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्ही मागच्या एवढ्या वर्षापासून अधिवास करताय किंवा राहताय. तर डोमेसाईल सर्टिफिकेट मी आताच तुम्हाला सांगितलं बघा, जर तुम्ही कॅटेगरीशी रिलेटेड आणि या पर्टिक्युलर अराखीव महिला वगैरे असेल तर यांना तर मॅन्डेटरी आहेच आहे, पण तिथे स्पेसिफिकली तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. एज्युकेशनल सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं, जे विद्यार्थी 10th झालेले आहेत, ज्यांनी 12th केलेलं आहे, काही विद्यार्थी 12thला ऑप्शन डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग जो 3 वर्षाचा कोर्स आहे, 12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांनी BE किंवा B.Tech केलं त्यांचं ते 4 इयरचं ग्रॅज्युएशन असतं आणि जर तोच विद्यार्थी डिप्लोमा करून आला त्याच्यासाठी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते, म्हणजे तो 3 वर्षाचा डिग्री करतो. बरोबर आहे. तर हे झालं तुमचं एज्युकेशनल सर्टिफिकेट. काही विद्यार्थी याच्यानंतर हायर एज्युकेशन ME असेल किंवा M.Tech असेल तर हे सुद्धा जातात. तर डेफिनेटली तुमच्याकडे जेवढे काही पर्टिक्युलर एज्युकेशनल शैक्षणिक कागदपत्र आहे ते सगळे तुम्हाला त्या त्या पर्टिक्युलर पार्टला मेन्शन करायचे आहेत आणि ते सुद्धा तिथे अपलोड करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स नक्कीच तुम्ही आत्ताच तयार करून ठेवा, कारण डेट्स आलेले आहेत, फॉर्म फिलिंगच्या तारखा आलेल्या आहेत आणि त्यानुसार तुम्हाला काळजी घेऊन आत्ताच चांगल्या पद्धतीने हे सगळे पेपर घेऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. इथे कुठलीही गडबड करायची नाही. बऱ्याचदा जेव्हा आम्ही मॉक इंटरव्ह्यू घेतो किंवा इंटरव्ह्यू स्टेजला काही विद्यार्थी येतात तर ते मार्गदर्शन घेण्यासाठी येतात, बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी होतात. बऱ्याचदा असंही असतं की काही विद्यार्थ्यांची नावं चेंज असतात, मॅरेज झालेलं आहे, अगोदरचं नाव वेगळं आहे, त्याच्यानंतरचं नाव वेगळं आहे. कारण ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये गेला तर यू आर इलिजिबल ऑर नॉट इलिजिबल असं मेन्शन केलं जातं. ते कशावरनं? तुमच्या प्रोफाईलच्या
इनपुटवरनं, बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रोफाईल तयार करायचं सुरुवातीला आणि नंतर फॉर्म भरायचा, ही प्रोसेस आहे. जर तुम्हाला या पर्टिक्युलर एक्झामची तयारी प्रॉपर वेनी करायची असेल तर फाउंडेशन बॅच, ज्याच्यामध्ये प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू विथ डिस्क्रिप्टिव्ह, हे आम्ही स्पेसिफिकली तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. याच्यामध्ये ॲडमिशन्स ओपन्स आहेत आणि 3 एप्रिलपासून ही बॅच आपली सुरू होती आहे, फाउंडेशन बॅच. इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र मारुती चौक, मोदी गणपतीजवळ, नारायणपेठ, इथे तुम्ही स्वतः व्हिजिट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर केलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा 7887811411 या आमच्या IVR वरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही फक्त प्रीसाठीचं बघत असाल आणि तुम्ही वनसेवा किंवा राज्यसेवा बघत असाल तर तुम्ही हे फक्त प्रीसाठी एक चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काहीही तुम्हाला अडचण आली किंवा काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन ओपन आहे, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायच्या. आणि जर तुम्हाला वाटलं की स्पेसिफिकली एखाद्या पर्टिक्युलर तुमच्या क्युरीजवरती उत्तर पाहिजे तर आमच्या टेलिकॉलिंगशी जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवाल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.